संचिता वाचो भोगतो ना गडे संचिता वाचो भोगतो ना गणेश गडे संचिता वाचो भोगतो ना गणेश संचिता वाचो करावे ते मनी समाधान हे करावे ते मनी समाधान मनवूनी मने मानू नये मनावा गोविंदो वेळो वेळा हो करावे ते मनी समाधान वापस हो करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून घेतो मनावा गोविंदो वेळोवेळा आणि कारू सावे न लगे बहुता आणि कारू सावे न लगे बहुता आणि करू सावे न लगे बहुता आणि करू सावे न लगे बहुता हे आपुल्या संचिता वाचोने आपुल्या संचिता वाचोने मनवोनी मने मानू नये घेतो मनावा गोविंदो वेळो वेळो वेळा हे आपुल्या संचिता वाचोने हो आपुल्या संचिता वाचोने मनवोनी मनी मानून घेतो मनावा गोविंदो वेळोवेळा हा तुका मने भार घातले यावर तुका मने भार घातले यावर वाह तुका मने भार घातली यावर तुका मने भार घातली यावर होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनवूनी मने मानू नये घेतो मनावा गोविंदो हो मनावा गोविंदो वेळो वेळा होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनवोनी मनी मानून घेतो मनावा गोविंदो वेळोवेळा हरि विठोबार कुमारे हरि विठोबार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार घोडे संचितावतो भोगतो ना घोडे संचितावतो भोगतो ना
हो टाळी वाजवा वा
भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते म्हणे समाधान. म्हणूनी म्हणे मानून एके, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि कारुसावे, आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. म्हणूनी म्हणे मानून खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, घातले यावर होईल कैवारी नारायण. म्हणून म्हणे मानून एके, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. विठ्ठल 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 विठ्ठल. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना. अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठलाराजया पाण्डुरङ्गा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा कारू प्रथम, पांडुरंगा कारू प्रथम नमन. पांडुरंगा कारू प्रथम नमन. पांडुरंगा कारू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे संतांची. हो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हो, त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, जोडून या कर चरणी ठेवितो माथा. परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, असो न स्वभाव आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी
टाळ, टाळ, हा. वर्णी कोण राम माझी वाणी तुझे वर्णी कोण राम माझी वाणी तुझे वर्णी कोण राम ऐसे दे प्रेम काही कणा, ऐसे दे प्रेम काही, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे काही कळा ऐसे दे काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 नाम, ऐसे दे प्रेम काही कळा, श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू, जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहे, हरहु कलेश विकार, हरहु कलेश विकार, पवन पुत्र हनुमान की बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बरं का. ऐ पुरुष वर्ग, महिला मंडळ, निदान जय तरी मोठ्यानं म्हणा. म्हणचाल का एकदा सगळे? बळच तर होय म्हणा माझ्या समाधाना करता. खुशाल माझ्याकडे बघता रखा रखा तुम्ही सगळे. मी काय पैसे मागतो तुम्हाला, फक्त जय तर म्हणायचं. म्हणचाल का एकदा सगळे? एका आवाजात एक आवाज घुमला पाहिजे. पवन पुत्र हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, संत शिरोमणी सावता महाराज की. वाह. भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणमुनी मणी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी. सुरू असलेला हा एक दिवसीय पवित्र कीर्तनाचा महोत्सव आहे. काय आयोजन आहे, काय प्रयोजन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं, जरी माहिती असलं, तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं. आज बरोबर 4 वर्ष पूर्ण झाली. समस्त कुठे परिवारातून एक खूप मोठं आधाराचं व्यक्तिमत्व या परिवाराचा अखेरचा निरोप घेऊन निघून गेलो. अगदी 4 वर्षापूर्वीचा आजचा दिवस म्हणजे आमच्या या परिवाराकरता उजाडलेला काळा दिवस आहे. तुम्ही म्हणाल महाराज काळा दिवस असं कसं म्हणू शकता? त्याच्या पाठीमागचं कारण आहे, आमच्या या कुठे परिवारातून एक बाप नावाचं अस्तित्व, बाप नावाचं छत्र कायमचं हरपलं. आदरणीय दादा जाण्यानं हा संपूर्ण दुःखी झालेला परिवार आहे. 4 वर्ष जरी झाले असले तरी हा परिवार अजून दादाला विसरला नाही. मामा माफी मागून वाक्य बोलतो, पण पहिलं वर्ष श्राद्ध करायचं म्हटलं तरी वादावादीचा विषय आहे. आता कलियुगामध्ये 2 मुलं असले तर ते कुणी वर्ष श्राद्ध करावं साहेब याच्यात भांडणं आहेत. आत्ता कलियुग आहे. मी रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा बुवा आहे, म्हणजे मी वर्ष श्राद्ध स्पेशलिस्टच आहे. आमची सगळी मंडळी माहिती आहे. रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा मी वक्ता आहे. पण एका बापाचं वर्ष श्राद्ध घालण्याकरता 2 मुलाचा जर वाद होत असेल तर कुठं चालला आपला महाराष्ट्र? पण याच कलियुगामध्ये अशीही काही उदाहरणं बघायला मिळतात. एक उत्तम उदाहरण म्हणजे हा कुटुंब परिवार आहे. जरी 4 वर्ष झाले दादा सोडून गेले असले तरी अजून दादाच अस्तित्व या परिवारामध्ये आहे. दादांप्रती असणारी श्रद्धा, दादांप्रती असणारी निष्ठा, दादांप्रती असणारं प्रेम या परिवारामध्ये अजून जिवंत आहे. किंबहुना त्याच्या पाठीमागं कारण आहे. दादांनी या कुठे परिवाराकरता स्वतःच्या शरीराचं रक्तदंत केलं. हा सगळं वैभव या परिवाराकरता दादांनी उभा केला. आता हल्लीची तरुण पोरं सहज बापाला म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी.
जर असा एखादा पोरगा असेल तर मी त्याला सांगेन, बाबा रे तुला जन्माला घातला हाच मोठा उपकार आहे तुझ्या बापाचा तुझ्यावर. मी पुढं तो विषय मांडताना, ते समर्पण देताना तुम्हाला तो विषय सांगून जाईल. पण कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, आदरणीय प्रतस्मरणीय भानुदास शिवाजी कुटे यांचं असणार हे चतुर्थ पुण्यस्मरण, चौथं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे 2 चिरंजीव, त्यामध्ये अप्पासाहेब भानुदास कुटे असतील, त्याचबरोबर विठ्ठल भानुदास कुटे असतील. त्यांचे नातू आदरणीय श्रीमान अक्षयजी अप्पाजी कुटे असतील, त्याचबरोबर राजेश दादा असतील. आणि ज्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे, आदरणीय अक्षय दादा म्हणजे इंदापूर सारख्या शहरामध्ये एक श्रीनाथ कार डेकोर्स म्हणून प्रसिद्ध एक कार डेकोरचं दुकान आहे. त्याचे सर्व असणारे आमचे अक्षय दादा आहे. अक्षय दादांनी आमच्या राजमुद्रा युट्यूब चॅनलचे सर्व आमचे सहदेव दादांना संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं आकाश महाराजाचं कीर्तन आपल्याला यावर्षी घ्यायचं आहे. आणि या दोघांच्या नियोजनातून माफी मागून बोलतो, एका पोराचा आपल्या बापावरती किती जीव असतो याच्यापेक्षा एका नातवाचा आपल्या आजोबावरती किती जीव असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा परिवार. मग अशी आत बसलो होतो त्यावेळेस अक्षयदादाने एकच वाक्य वापरलं मला, मामा तुम्ही ज्यावेळेस बाहेर आलात त्यावेळेस आम्ही आत होतो त्यावेळेस एक वाक्य वापरलं त्यांनी. काय? त्यांनी सांगितलं, महाराज हे सगळं जे वैभव आहे, आज जो काही मी आहे, माझं दुकान आहे, चांगल्या प्रसिद्ध शहरामध्ये माझं दुकान आहे, पण ह्या सगळ्या पाठीमागची पुण्याई कुणाची असेल तर ते आमच्या दादाच्या पुण्याईनं आज आमचं हे सगळं वैभव. एक सांगू बसलेले, आपल्या स्वतःचं श्रेय माणूस सहजासहजी दुसऱ्याला देत नाही, घरातला असो नाही तर भावकीतला असो नाही तर परिवारातला असो. पण एका आजोबाची, एका दादांची आपली असणारी पुण्याई आज फळाला आली. अखंड पांडुरंगाची वारी करणारे आमचे दादा होते. मी तर खरा अभंग निवडणार होतो, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज जरी जिथं कुठं दादा असतील तिथं सुद्धा दादा म्हणत असतील, बस शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का? माझा नातू आजही माझं वर्ष श्राद्धाचं हा सोहळा संपन्न करतो, हा पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न करतो. तुम्ही म्हणाल महाराज एवढं यांचं कौतुक करता, यांना बोलवलं म्हणून? अजिबात नाही. यांना काय मी नसतो तर दुसरा बोगावलाच असतं, त्याचं काय असतं. पण तरी सुद्धा एक आजोबा प्रतिनिष्ठ असणारा हा परिवार आहे. अक्षयदादा द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडे, कारण आजही तुम्ही तुमच्या दादांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देत आहात. मी तर म्हणतो, काही माणसं विचारतात मला, महाराज पूर्वजांचं पुण्यस्मरण कधीपर्यंत घालायचं? आता मी काय सांगू याचं उत्तर? बसलेले तुम्हाला प्रश्न करतो, आपले गेलेले जे पूर्वज आहेत आपल्याला सोडून, त्यांचं पुण्यस्मरण आपण किती वर्ष घालावं? तुम्हाला वाक्य कळले ना माझं? तुम्ही रागाना समाजाकडे बघू नका, तुमच्या पायावर पडू. हो का, मी काय चोरी बिरी करून आलो नाही, कुठं डाका घालून आलो नाही, तसलं काही नाही. तुम्ही मला फक्त प्रामाणिक, मला हो का श्रोता बोलल्याशिवाय मला कीर्तनाला रंगत येत नाही. आणि अजून वाक्य सांगतो, वक्ता तो नव्हे श्रोतेविद, श्रोत्याशिवाय वक्त्याला काडी मोलाची किंमत नाही. तुम्हाला जो प्रश्न केला तसाच मला एक जणानं प्रश्न केला. तुम्हाला जसं उत्तर माहित नाही तसं मलाही माहित नव्हतं, पण मी माझं स्वतःचं डोकं चालवलं आणि त्याला एकाच वाक्यात सांगितलं, जोपर्यंत पूर्वजांनी दिलेली जमीन खातोय तोपर्यंत, पटतंय ना माझं वाक्य? जोपर्यंत त्यांनी दिलेलं खातोय तोपर्यंत पुण्यस्मरण घालाय. पण असो, एक बाप जाण्याच्या दुःखानं, एक आजोबा आपल्याला सोडून जाण्याच्या दुःखात चतुर्थ पुण्यस्मरणाचा हा पवित्र असा सोहळा आहे. आणि भगवत चिंतना करता, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चिंतना करता जो मी अभंग तुमच्या पुढे निवडलेला आहे, चिंतना करता, हा अभंग अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवंताच्या सर्वात जवळची निस्सीम आणि लढीवाळ असणारे भक्त, देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा अभंग मी चिंतनाला निवडला. आता मारुती बाबा जगद्गुरु तुकोबरा यांची ओळख जगाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणू शकता? जगद्गुरु तुकोबरा यांसारखा महात्मा पुण्या मृत्यू लोकांमध्ये होणे नाही. हा जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो, काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात, बरीच इथं फडकरी मंडळी उभे आहेत. जुनी जी माणसं आहेत त्या माणसांनी वारकरी संप्रदाय जगलेला आहे, जोपासलेला आहे, अनुभवलेला आहे, त्याच्याविषयी करुणा व्यक्त केलेली आहे. आपलं काहीतरी देणं वारकरी संप्रदायाशी आहे, हा अनुभव अंतकरणामध्ये उभा ठेवून असलेली ही सगळी जुनी मंडळी उभ्या आहेत. हा वारकरी संप्रदाय आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, भारत देशापुरता मर्यादित नाही, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वारकरी संप्रदाय पोहोचला गेला, या वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी घातली असेल असा जर कधी प्रश्न मनात आला, कुणी निर्माण केला असेल, तर मी जाणीवपूर्वक सांगतो, आळंदी निवासी विश्वमौली ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. अवघ्या 3 वर्षाचा काळ गेला, म्हणून तर आपल्याला प्रमाण पाठ आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया,
वारकरी संप्रदायाचा पाया विश्वमौली ज्ञानोबारा. बघता बघता हे मंदिर उभं राहायला लागलं आणि या मंदिराला आधार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. तसं तर अष्टादश संतांची यादी आहे, पण त्यातलं मी एक नाव जाणीवपूर्वक का घेतलं तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. या मंदिराला सगळ्यात मोठा आधार कुणी दिला असेल तर तो शांतीब्रह्मनाथ. का? भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ या वारकरी संप्रदायाला खंब दिला. भागवत. आणि किती मोठं मंदिर असू द्या, त्या मंदिराला आधार म्हणजे खांबच आहे. खांबाशिवाय मंदिर उभं राहू शकत नाही. आणि बघता बघता हे मंदिर उभं राहायला लागलं. आणि या मंदिराच्या, आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, मंदिराचं काम पूर्ण झालं आपण कधी म्हणतो? वा, मंदिरावर शिखर असून कामाचं नाही. शिखरावर जोपर्यंत कळस बसत नाही बाबा तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण नाही. मग या मंदिराच्या कलशस्थानी कुणाला विराजमान करावं निवड करण्यात आली. देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकोबाराय. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु श्री तुको पंचमेध स्वरूपाचा गाथा त्या महात्म्यानं तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवला. तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानोबरायांचा हरिपाठ माहिती आहे, जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यालाच तुम्ही पंचमवेद का मांडलं? ज्ञानोबरायांनी तर ज्ञानेश्वरी सुद्धा दिली, नाथ महाराजांनी भागवतासारखा ग्रंथ दिला, तरी जगद्गुरु तुकोबरायांच्याच गाथ्याला तुम्ही पंचमवेद शब्द का वापरला? तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. बसलेले मंडळी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपल्यापैकी एखादा वाचायला गेला तर ते वाचून कळणार? काय तुमच्या वडापुरीत एखादा ज्यानं वेद वाचायला घेतले आणि त्याला कळाले नाही? जर कळालेच असते तर आमचे महाराज म्हटलेच नसते वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येरानी व्हावा बारमा. मग ज्या वेदाला मला काय एकच सांगायचं, ज्या वेद आपल्याला जर वाचून कळणार नाही तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो 28 युग विठेवर उभा आहे तो देव काय आपल्याला सहज कळेल का? ए बोला ना, कळेल का? कळाला असता तो प्रमाण आपल्या सगळ्याच्या पाठ आहे. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा बुवा तपलं तू बघ काय असं ती एकट्याने म्हणा. बरं तू काय फुकाट आला ना, आता ही कुणाला म्हणा येत नाही मला सांग. बारक्या लेकराला सुद्धा ही म्हणा येत, पण हे तुमचं गणित पक्का आहे. ही काही फुकाट आलं नाही, ह्याला एकट्याला ह्याचा जीव गेला तरी चालेल पण ह्याला एकट्याला माझ्या माग म्हणला तर मी पुढं चालेल, नाही तर कीर्तन 11-12 वाजेपर्यंत सोडणार नाही गड्या. सगळ्यांनी म्हणायचं कानडा लय गाव बघितली मी, एवढे सुज्ञ वारकरी ऐकणारे नाही भेटले. जाऊ निराकार निर्गुण परब्रह्म तत्व ज्या महात्म्यानं तुमच्या पुढं सगुण साकार रूपानं आपल्या पुढं मांडलं तो महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबा. आणि अप्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी प्रारब्ध क्रियमा संचित या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर जे वाट्याला येतो तो भोग आहे आणि त्या भोगाचं अनन्यसाधारण महत्व तुम्हा आम्हाला पटवून दिलंय. भोग तो नगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. भोग 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 म्हणजे काय आहे का? आयुष्यभर केलेलं कर्म त्याचं फळ म्हणजे भोग आहे. आणि महाराज म्हणतात हा भोग वाट्याला आल्यानंतर भोगल्याशिवाय सुट्टी. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे की ते हरिमुखी गाता हर भली चिंता. सगळ्याला माहित आहे केले कर्म झाले ते भोगायला येणं ते दुःख भोगणं याचंच नाव भोग आहे. आणि लक्षात ठेवा मी 3 वाक्य सांगितले, एक प्रारब्ध 3 शब्द सांगितले, दुसरा संचित
आणि तिसरं क्रियमान आहे. संचित म्हणजे आयुष्यभर केलेलं कर्म, त्याची साठवणूक म्हणजे संचित आहे. प्रारब्ध म्हणजे साठवलेलं पुन्हा भोगायचं नंतर, त्याचं नाव प्रारब्ध आहे. आणि क्रियमान म्हणजे चालू काळात जे आपल्या वाट्याला आलं त्याचं नाव क्रियमान आहे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. हो भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. हे प्रमाण आहे बरं का महाराजांचं. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. म्हणून तुकोबराय म्हणतात, आलेच ना आपल्या हातात या मृत्यू लोकातलं म्हणून काही नाही. एकच आहे आपल्या हातात, आलेल्या भोगाला सामोरं जायचं, चित्तामध्ये समाधान ठेवायचं. मनवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आपल्या हातात या मृत्यू लोकात काय आहे? फक्त त्या देवाचं भजन, जेने हा जीव दिला दान, काकड्याप्रमाणे तयाचे करीन चिंतन, जगद जीवन नारायण गायीन गुण तयाचे. एवढंच आपल्या हातात आहे. म्हणावा गोविंदू कधीतरी, कधीतरी नाही, वेळोवेळा, सदा कायम त्याचं भजन आपल्या मुखामध्ये. हे केल्यानं काय होईल? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. हे सुद्धा महाराजांचं प्रमाण आहे. कायम त्याचं भजन केलं तर काय फायदा आहे? दुःखाचं रूपांतर सुखात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकच करा, मानावा गोविंदू वेळोवेळा. आता साधक मंडळीनं प्रश्न आहे, मालक मान्य आहे आम्हाला, आम्ही देवाचं भजन करू, पण हे करत असताना नेमकं आम्ही राहावं कसं? याचा दोष दुसऱ्याला देऊन जमेल का? महाराज म्हणतात असं नाही चालत. आपल्या वाटेला आलेला भोग तो आपल्याच कर्मामुळे आला, एवढंच माणसानं ध्यानात ठेवायचं. दुसऱ्यावर रुसायचं नाही. आणि का रुसावे न लगे बहुता, का आपुल्या संचिता वाचुनिया. बरं का महिला मंडळ, जाग्यात ना तुम्ही? आपल्या वाट्याला आलेलं दुःख, त्याचा दोष माणसानं दुसऱ्याला द्यायचा नाही. आता तुम्हाला लय सवय असते, सगळं चांगलं चाललं सुद्धा थोडं दुःख वाटायला लागलं, तुम्ही म्हणता अमक्या अमक्याने आमच्यावर देव घातला, आमच्या दारात नारळ आणून टाकला. खरं सांगा गड्या, आपल्या दारात जर एकमेकांना असं लिंबू नारळ टाकून जर एकमेकाचं वाटोळं झालं असतं, आमच्या तर सगळ्या कडे नारळ लिंबूच दिसलं असतं घराच्या कडे. हे असं नाही होत. हे आपलं कर्म आहे, आपल्याला भोगावं लागेल. महाराज म्हणतात दुसऱ्यावर रुसायचं नाही, अजिबात नाही. एक तर सांगू तुम्हाला, संसार आणि परमार्थ महाराज या दोन वृत्ती आहेत. आणि सांगू, वृत्ती एका वेळेस एकच आपल्या हातून घडू शकते. एका वेळेस दोन वृत्ती आपल्या हातून घडणं हे कदापि शक्य नाही. संसाराची घाण बाजूला ठेवा आणि परमार्थाची वृत्ती जोपासा, तेव्हा कुठं भगवत प्राप्ती करता आपलं पहिलं पाऊल उचललं. पण आपण हे संसार सोडायला तयार नाही. महाराज म्हणतात, प्रपंच ओ सरो चित्ती तुझे, चित्त तुझे पायी. संसारी असावे असो नसावे, संसारी असावे सोने नसावे, संसारी असावे असो नसावे, संसारी असावे असो नसावे, संसारी असावे संसारी असावे, संसारी असावे
प्रमाण आहे, संसारी असावे असोनी नसावे. तुम्ही म्हणाल महाराज प्रमाणातले शब्द आम्हाला कळाले, पण तुम्ही असं द्विअर्थी कसं बोलता? एकदा म्हणता संसारात राहा, एकदा म्हणता संसारात राहू नका. नेमकं एक कोणची तरी बाजू सांगा. आता माझा तुम्हाला बसलेले पुरुष वर्ग प्रश्न आहे, पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? जाऊन द्या, अजून एक प्रश्न विचार. संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? नाही मिळ लागत. बरं, पहिल्याच प्रश्नाचं उत्तर द्या. पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं? वा, पाण्यात नाव असावी. हे कसं म्हणजे हे किती परखड तुम्ही डायरेक्ट सांगितलं. तुम्हाला वाटलं बहुतेक बुवा अडाणीचा ह्याला पाण्यातले नाव कळत नाही म्हणजे ह्याला काय मिळ लागत नाही. पण सांगतो ऐका, पाण्यात नाव आहे तोपर्यंत बरं आहे, पण तेच पाणी जर नावेत आलं तर हा व्यवहार आहे. तस संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? तुमच्या पुढे तर हाणूनच घेऊ वाटायला लागलो बोमा. चटाचटाच काहीच विषयच नाही राह. तुम्ही काय नुसतंच बघता माझ्याकडे, काही खरं नाही. तुम्हाला विचारत नाही, तुम्ही सांगताय का कसं काय कमी जाऊ घरला आपलं? हा, तुम्ही तरी बोला माझ. हे बघा, जसं ना पाण्यात नाव आहे तो बरं आहे, तसं संसारात बाबा आपण आहे महाराज तोपर्यंत बरं आहे. एकदा तोच संसार जर आपल्यात आला तर आपण बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा ती अवस्था झाली की जवळचे सुद्धा आपली जाण्याची वाट बघतात. कुठं? इंदापूरला? नो. जिच्या सोबत संसार केला ती बिचारी सुद्धा म्हणते काय महाराजांचं प्रमाण आहे, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर तुम कोणिया. बाईल म्हणजे कोण? बायको. आणि खर म्हणजे काय? हे बघा, खर शब्द दोन अर्थाने घेता येतो बरं का. बसलेले चार चौघात बसलो तो माणसं बसल्या बसल्या म्हणतात अरे चार चौघात बसलाय, जरा जरा खरं बोल. हे खरं वेगळं. आणि जेव्हा महाराजांनी प्रमाणात दिलंय खर, कुठल्या शब्दावर भार देतोय त्यावर त्याचा अर्थ आहे. खर म्हणजे गाढवाला समानार्थी शब्द आहे बरं का महिला मंडळ. बाईल म्हणजे बायको, खर म्हणजे गाढव. आता बायको गाढव म्हणेल कुणाला? नवऱ्याला. युक्त उशीर बिचारा ह्याच्यासाठीच गोप होत्या हो. महाराज म्हणतात जिच्या सोबत संसार केला मरेपर्यंत ती बायको सुद्धा आपली जाण्याची वाट बघ. या संसाराच्या घाणीतनं महाराज म्हणतात बाजूला. या दोन वृत्त्या एकत्र कधी होत? अजून वाक्य नीट ऐका. परमार्थ करावा लागतो आणि संसार आपोआप होत असतो. माणसानं परमार्थ वेळ काढून करावा. वेळ काढून केला जातो तो परमार्थ. संसाराला वेळ देत बसायचं. आपलं उलट आहे. आपण वेळ देतो कशाला? कशाला? संसाराला. परमार्थाला आपण वेळ देत नाही. पण महाराज म्हणतात परमार्थ पुरता हाती देई. परमार्थ आपल्या हातून घडला पाहिजे, तो वेळ काढून करावा. अजून वाक्य ऐका, संसारात बघितली जाते त्याला व्यवस्था म्हणतात. वाक्य नीट ऐका. संसारात माणसानं व्यवस्थेला किंमत द्यावी आणि परमार्थात माणसानं अवस्थेला किंमत द्यावी. ही अवस्था जगद्गुरु तुकोबरा. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. ही अवस्था आहे. अजून प्रमाण आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. ही सुद्धा एक अवस्थाच. अग्निरूप होणे म्हणजे काय जाळाला समर्पण देणे असं नाही. काय करतो, राहतो कुठं, काय खातो याचं भान नाही. कायम त्याचं सदा नाम घोष करू हरी, कथा तेने सदा चित्त समाधान देणे, सदा चित्त समाधान देणे, सदा चित्त समाधान सर्व सुख लाल सर्व अलंकार. वा, महाराज म्हणतात सदा नाम घोष करू. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा,
गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाची दंडा दिनरजनी हाची दंडा दिनरजनी हाची दंडा दिनरजनी हाची दंडा यांचं चालू झालं की असं वाटतं ऐकतच राहू. बरोबर आहे की नाही बसलेली? हे नाद घुमला की बसलेली असे सगळं डुलायला लागतं. का घरी जा वाटते तुम्हाला? नाही, समर्पणा. दिन रजनी हाची धन गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणतात मग याला तर किंमत आहे. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि शेवटी मात्र महाराजांनी उपदेश केला, आपण एकच करायचं. आपण मात्र निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपल्या मृत्यू लोकात आपल्या हातात नाही ना, मग आपण एकच करायचं. काय? आलेलं सर्वस्वी संसारात आलेलं दुःखाचा जो भार आहे, तो हा भार तुका म्हणे भार घातली यावर. याला एक अजून साम्य दर्शनावर प्रमाण आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाय. आणि आजच्या अभंगात महाराज सांगतात तुका म्हणे भार घातली या वरी. एकदा त्याच्यावर भार घाला मग तो करेल काय? होईल कैवारी नार. आपल्या करता आपल्याला दुःखातून बाहेर करण्याकरता तो आपलं कैवार पण वाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणी मानू नाही खेदू. म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी तुम्हाला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर 9:05 पुष्पवृष्टी करायची ना अक्षय दादा. बरोबर 9:05 आपल्याला दादांच्या चरणावरती पुष्पांजली समर्पण करायची. असो अगदी अधिकचा वेळ तुमचा मी अजिबात घेणार नाही. जेवढं शक्य होईल तेवढ्याला आपल्या अभंगाचं निरूपण करत आपल्याला पुढे जायचं. अभंगातला पहिला शब्द आहे भोग आणि पुढचा शब्द आहे तो न घडे संचिता वाच. भोग तो न घडे संचिता वाचुनी मारा करावे ते म्हणे समाधान. आज दादांना जाऊन 4 वर्ष झाली बसलेले. मुळात ज्या लोकात आपण जन्माला आलो या लोकाला मृत्यू लोक नाव शब्द आहे. 3 लोक तर पाहायला मिळतात, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक. मग या तिन्ही लोकांमधील ज्याच्यामध्ये आपण सगळे जन्माला आलो याला मृत्यू लोक म्हणतात. आणि इथं आल्यानंतर अमर झाला असा कुणी बघायला मिळाला नाही. मृत्यूलोक शब्दाचा जर व्याकरणदृष्ट्या संधिविग्रह जर केला तर 2 शब्दानं तयार झालेला शब्द म्हणजे मृत्यूलोक. एक मृत्यू अधिक लोक. ज्या लोकात आल्यावर माणसाला मरावंच लागतं त्याला म्हणायचं मृत्यू. येथे उरो नाही आले अवतार आणि येरते पामर जीवकी. इथं आल्यानंतर तुम्ही कुणी असा बसलेले मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू तोही कैसा महाराज म्हणतात आजा गेला पणजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे जरी प्रमाण माणसानं ऐकलं तरी माणसात बदल होत नाही. तरी वास्तुशांती असली तर माणूस पाहुण्याला सांगतो काय व नव्हतं बापाच्या काळात. माणसाचा मोठेपणा बघा. वास्तुशांती 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला वास्तुशांतीला पाहून काय व नव्हतं बापाच्या काळात मी होतो म्हणून. बरं त्यानं तेवढ्या उभं बसायचं की नाही. त्यानं तिथनंच ह्याच्यावर नेलं. कशाला काय म्हणतात तुमच्या इकडं टेरेसवर नेलं. बरं हां तुम्ही लय इंग्लिश माणसं आहे.
असं ना तुमच्यासारखं बोलतो मी अडाणी गावंडाळ मला काय येतं सांगा बरं. पण ते टेरेसवर नेलं आणि तिथनं त्यानं लांबच हात केला आणि सांगितलं ह्या बघा ह्या लिंबापासून त्या येड्या बाबळीपर्यंत ती जमीन ते ऐकत असत आणि ती त्याला सांगत असते बाळा तुझा आजा सुद्धा असाच म्हणत होता. तुझा पंजा सुद्धा याच मातीत घातला. तुझा बाप सुद्धा आणि वाघा आता नंबर. महाराज म्हणतात आजा गेला पणजा गेला बाप मसना गेला. देखत ना तू पण तोही तैसा. कुणी नाही शिल्लक राहिलं. राम आले कृष्ण आले त्याहुनी जग कावसची पडले. देवादिकाचे अवतार शिल्लक राहिले नाही. बसलेले जपी तपी संत महंत देव असो नाहीतर देवाचा ही सांगाय कसं तोंड उघडलं. बाप असो कसं म्हणून वाटलं तुम्हाला. देव सांगत असन सुद्धा हे कसं सांगू वाटलं तुम्हाला. आणि मला हेच सांगायचं तुम्हाला. राजा दशरथ प्रभू रामाचा बाप होता. आई राजा दशरथ प्रभू रामाचा बाप होता पण मरण नाही चुकवता. अहो बाकीच्याचं जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण स्वतः देव असून सुद्धा त्याला मारावं लागलं. जन्माले बाळ हो जन्माले बाळ त्याचे वाट पाये काळ त्याचे वाट पाये हो जन्माले बाळ हो जन्माले बाळ त्याची वाट पाये काळ त्याची वाट पाये मला नाही वाटत कीर्तन 9ला संपल बाबा. तिकडं पकवाजा आत्ता दुसरा सांगा. मी आत्ताच सांगतो फोन लावा ते काही करा पण तिकडं ॲडजस्ट करा. त्याला टेन्शन आलं तेव्हा तिकडलं बुडणार. मग आता कसं करायचं. अजिबात काळजी करू बरोबर सोडतो. तुम्ही गेला तरी चालतं एकट्या गाड्या हाणतो मी. म्हणजे 9 वाजता जावा आता जाऊ. जन्मा आले बाळ. आपल्याकडे एक म्हण आहे बघा. ज्यार्थी खाटेवर आलाय त्यार्थी एक ना एक दिवस ताठीवरती जाणं आहे. मग तिथं कुणी असू द्या देवाला हे मरण चुकलं नाही. आपण तर की फक्त एक आहे आपण नाहक नाही त्याला माझं म्हणत बसलो. आणि अजून माझं सोपं व्याख्या आहे का. दुःख वाट्याला यायचं कारण एक आहे. नसलेल्या गोष्टीत नाहक केलेली सुखाच्या अपेक्षा तेच आपल्याला दुःख देऊन जातं. वाक्य कळालं ना माझं. नसलेल्या गोष्टी नाहक सुखाची केलेली अपेक्षा आपल्याला दुःख देऊन जात. नाही तर काय आणलं सोबत. क्या लेके आया रे जग में क्या लेके जाएगा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. कबीरदासजी म्हणतात काय आणलं सोबत. येताना घेऊन आला शिकाय. अय भल्या माणसानो बोला. जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या माणसा. कशाचा अभिमान करता. माणूस अभिमानात एक सांगतो तुम्हाला. संसार अख्खं आयुष्य जगत असताना 2 शब्द लय जवळचे आहेत. एक स्वाभिमान आणि दुसरा अभिमान. आता त्याची कोटी आहे काय. आपल्या आयुष्याचा लवकर शेवट व्हायला कारण काय असेल तर तो आपल्या जीवनात आलेला अभिमान आहे. आणि आपल्याला आयुष्याच्या शेवटापर्यंत नेऊन पोचवतो त्याचं नाव स्वाभिमान आहे. बरं का वाक्य कटलं तर बघ. तुम्हीच वाजवा. हे नाही वाजवणार मग नाही. आता कशाला वाजवता. इष्टी गेली जिबड आला. आता काय करत. जिबड भरेपर्यंत वाट बघावं लागेल. मी मग सांगितलं ह्यांना काय नाही असं तुम्ही वाजवा पण आवडल्यावर का मला समाधान मिळतं बाकी काही नाही. म्हणून शेवटापर्यंत आयुष्याचं प्रामाणिक जर जीवन जगला तर तोच स्वाभिमान. जर 4 चौघात निघालोत आपण तरी चालताना आपली कॉलर टाईट असली पाहिजे. आपण स्वाभिमानानं मानवर करून चाललं पाहिजे. बस केलं ना हे सगळं. कुणाचं लुबडलं नाही कुणाची मन दुखावलं नाही नाहक कुणाला त्रास दिला नाही म्हणून इथपर्यंत आलो. हा स्वाभिमान आहे. एक आहे. दुसऱ्याला आपण किती स्वाभिमानात हे दाखवण्यापेक्षा कधीतरी आंघोळ केल्यानंतर ज्या आरशाच्या पुढे आपण उभा राहतो ना त्या आरशात दिसणाऱ्या माणसाला कधीतरी विचारा
खरंच स्वाभिमानात आयुष्य जगतो का? आता आरशात कोण दिसल बुवा? आपला आपण दिसणार ना. अजून सोपं सांगतो, कधीतरी अंथरुणावर झोपलात ना, डोळे झाकून घ्या आणि 1 मिनिटाचा वेळ स्वतःच्या शरीराकरता द्या आणि स्वतःच्या मनाला कधीतरी प्रश्न करा, हे मना, खरंच आपण प्रामाणिक राहतो का रे? आपण खरंच स्वाभिमानानं जगतो का? तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल. नाही रे वाग, काही खरं. आणि आपण किती सुखात आहे दुःखात हे जगाला विचारण्यापेक्षा दाखवण्यापेक्षा मनाला विचारा, ते उत्तर देईल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाहे. ही तर संतांची वचन आहेत आपल्यापर्यंत. एक सांगू तुम्हाला, भगवत प्राप्ती करता सगळ्यात समाज मान्य मार्ग कुठला असेल तर संतांनी दिलेल्या वचनानं आपण चाललं पाहिजे. हा सगळ्यात सोपा मार्ग. सोपेवर माम्हा सांगितले संत, लय सोपं करून आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. अजून सांगू, एखाद्याला तपश्चर्येच्या जोरावर भगवत प्राप्ती होईल, देव कळेल, देव समजेल, पण माफी मागून बोलतो, देवापेक्षा सुद्धा अवघड महिमान कुणाचा असेल तर ते संताचा महिमा अवघड आहे. लय सहज संत महिमान कळत नाही आपल्याला, एवढं सोपं नाही. देव कळेल पण संत महिमा कळणार बहु अवघड. हा, हे संत आपल्याला कळणार नाही. एक शांती ब्रह्मन नाथ महाराजांनी दिलेलं वचन लय सोपं आहे. काय वचन दिलं नाथ महाराजांनी? त्यांच्या गाथेमधलं प्रमाण आहे, भागवत मधलं प्रमाण फार सुंदर आहे. ऐका काय प्रमाण आहे. पवना घालवेल पालान, नाथ महाराज म्हणतात, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. आता थोडं विस्तृत मध्ये बघू धावत्या वेळेमध्ये. ऐक, पवना म्हणजे वाऱ्याला समानार्थी शब्द पवन आहे. आपण म्हणून हनुमंतरायाला एक शब्द आहे बघा, पवन सूत आपण म्हणतो, पवनपुत्र किंवा पवनसूत म्हणतो. वाऱ्याला समानार्थी शब्द पवन आहे. आता माझा बसलेले तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणून प्रश्न आहे, वारा अशी गोष्ट आहे ती कोणत्याच गोष्टीनं झाकली जाऊ शकत नाही का? तुमच्याकडे एखादं साधन आहे जो वारा झाकून देऊ शकतो? कळतंय ना? वारा काही केल्या झाकला जाऊ शकत नाही. पण नाथ महाराज त्याचं खंडन करतात. महाराज म्हणतात, हत्तीच्या वरती बसण्याकरता अंबारी आहे. कशावरती? हत्तीच्या वरती बसण्याकरता अंबारी असते, आणि त्या अंबारीमध्ये आत बसण्याकरता एक वस्त्र टाकलं जातं, त्याचं नाव पालान आहे. त्याला पालान म्हणतात, त्या वस्त्राला पालान म्हणतात. त्या पालानाच्या साह्याने एक वेळेस वारा झाकला जाऊ शकतो. हे नाथ महाराजांचं वचन आहे. महाराज म्हणतात ते शक्य आहे. अजून काय शक्य आहे? पायी चढवेल गगन. बसलेले असं कधी पाहायला मिळाले का चालत माणूस आकाशापर्यंत चालत गेला पायानं? नाही. पण महाराज म्हणतात, एखादा स्वतःच्या तपश्चर्येच्या जोरावर जर त्यानं भगवत प्राप्ती केलं, वरदान मागून घेतलं, मला पायानं आकाशापर्यंत चालत जायचं, तर तेही शक्य होईल. एवढ्यावर थांबले नाही महाराज. महाराज पुढे वर्णन करतात, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. हे तर तुम्हाला वाक्य कळालं पाहिजे. भूत भविष्य हे काय खरं आहे का? खरं आहे का? पण तरी महाराज माणसं म्हणतात, भविष्य बघणार कुणीतरी असतो किंवा अमक्या अमक्याकडे गेलं की त्याला भविष्य कळतं. बरोबर आहे ना महिला मंडळ? हात दाखवला की कळतं ना? खुशाल माना हलवता तुम्ही. आपला हात दुसऱ्याला दाखवून भविष्य कळतं ना? अजून बी होय म्हणता. ह्यांना का विचारतो? ह्यांना लय नाद आहे भविष्य बघण्याचं. काका जर गावात असला ना, बिचार उसळ आणत त्याला. पोरग किरकिर करायला लागले तर बिचार चल काकाकडं. एका गावात प्रसंग घडला, अविनाश महाराज आमच्या शेजारच्या गावात. आमच्या भागात एक प्रसिद्ध काका आहेत, आता नाव कीर्तन झाल्यावर सांगतो, नाही तर ते म्हणाला आता सांगा, आता नाही. कीर्तन त्याला बी लागतात ना थोडंफार घेणं देणं लागतं. असं ते पुन्हा आमच्या शेजारच्या, ते पुण्याला राहतात. महिन्यातनं 2 महिन्यातनं कवा तरी एकदा गावात येतात. त्या बिचारीला कळत ते पोरग तिचं लय ना तू किरकिर करायचा. मग तिनं ते पोरग हाताला धरलं, चल म्हणले काका येणार आहेत. काका आले तर तुझा भविष्य बघतो. नेमकं का म्हणू, काय तुझ्या मागं पिढा भूत बाधा काय लागली का बघते म्हणून त्यानं ती काकाच्या पुढे दिलं. त्या पोराचा हात काकाच्या हातात दिला आणि सांगितलं, काका सांगा भविष्य. काकाने हातात घेतलं. काका म्हणले, हे जी रेषा काय मला कळण्या पलीकडचे, हे रेषेवर सांगण्यासारखं नाही, हे लय अवगुण आहे, याची जन्मकुंडली घेऊन ये. हे बिचारीनं दम काढावं, ह्याला लय घाय. ब्राह्मण काकाकडे गेली, कुंडली काढली, दिवस मावळाला तो काकाचं दारच वाजवलं. काका, कारण त्याला माहिती होतं उद्या काका जाणार.
तिनं ते जन्मकुंडलीचं पान हातात दिलं आणि काकाला सांगितलं आता तरी भविष्य सांगा. काकाने ते पान हातात घेतलं आणि मग काकानं भविष्य सांगाय मामा सुरुवात केली. काय भविष्य होतं नीट ऐक. काका सांगायचे नाही बिचारे ऐकायचे. ते काका म्हणायचे होय माय अब तुला 2 पोरं आहेत. म्हणजे खरं आहे काका तुमचं. त्यातल्या एकाचं झालंय. हा हेही खरं आहे. अहो त्याचं तर पोराचं बघायला आले ना तुला घेऊन तुमच्याकडं. बर एवढ्यावर नाही. आता हिला काय वाटलं हे कधी आमच्या गावात आलं नाही काका. माझा हिचा काही परिचय नाही. पण तरी सुद्धा एवढं ऍक्युरेट भविष्य 2 मुलं आणि त्याचं लग्न झालं आणि त्याला एक पोरगा झाला एवढं कसं. हिला वाटलं असला काका मी आजपर्यंत पाहिलाच नाही. तिनं सांगितलं काका लय बघितले पण तुमच्यासारखा 500 रुपयाची नोट काढली आणि काकाच्या पुढे ठेवली बाबा. काका तेवढं ग बसले नाही. 500 बघितल्यावर काकाला अजून हुरूपचा. हा बुवाला आमच्यासारख्याला वा वा म्हणा तुम्ही. परवा दिवशी कीर्तनात मी म्हणलो जरा ते बापाचं वर्णन करताना एक गीत म्हणलो एक ते बेलकंडतच आलं 100 रुपये काढलं माझ्या. हे म्हणलं हे बघ नको वाटतोय तुला. तुम्ही देऊ नका असं नाही म्हणत मी. तसं चालतंय मला काही अडचण नाही. आपलं केला इशारा. हा हा ऐका काय सांगत होतो कीर्तन. बरं झालं मला सांगितलं. मला वाटलं का उद्योग दुसरा चालला इथं काय. त्यानं एवढ्या नाही 500 रुपये बघितलं ते काका पुढं बोल झालं होय माय कालच तू 25 किलो तांदूळ घेऊन आली. अरे हिला तर पक्कच खरं वाटलं हो. म्हणले मी तांदूळ आणले आणि काकाला कसं माहित. तिनं सांगितलं होय काका पोरापर्यंत त्या नातवापर्यंत कळालं मला पण हे तांदळाचं तुम्हाला कसं माहिती. काका म्हणले माय तुला जन्मकुंडली आण म्हणलं होतं. तू रेशन कार्डची झेरॉक्स घेऊन माझ्या पुढे आता काय हाणून घेता का त्याच्यावर. तिनं ते रेशनच्या दुकानातून कालच तांदूळ तिने आले. हे काकाला कळणार नाही का मला सांग. 2 नाव पण नाथ महाराज म्हणतात हे सहज कळत नाही. पण एखाद्या 100त एखादा माणूस असा असू शकतो ज्याच्या मस्तकावरती भगवान परमात्म्याचा कृपावृत असताय आणि त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणतात भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान. एवढं अवघड महिमान आहे साधू. त्यांनी दिलेल्या वचनानं तर आपल्याला चालायचं. चालत असताना एक आहे म्हणजे मी म्हणत नाही की संसार सोडा फक्त परमार्थ करा असं कुणीच नाही. मग अशीच सांगितलं कुणीच नाही. फक्त संसाराची घाण आपल्याला बाजूला करता आली पाहिजे. ती बाजूला करता करता परमार्थ करता करता तुम्ही परमार्थात जर आपलं मन वळवलं तर ते आपोआप बाजूला होतं. एक गोष्ट सांगतो व्यवहारातली म्हणजे तुमच्या लक्षात. एका सासूबाईनं आपल्या सुनेला सांगितलं जा त्या गंगेकडनं ताक घेऊन ये. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या वेळेस सांगितलं गंगेकडे जाऊन ताक घेऊन. सुनबाईनं ते भांडं हातात घेतलं. गंगेचं दार वाजवलं. गंगे तुम्ही आहो तरी म्हणा. ध्यान द्या बरं. गंगे तुम्ही लय लवकर साथ सोडली माझी. तिनं ते आवाज ऐकला. कोण आहे गंगाराम. नावरच नाही तुमचं गंगाराम बरोबर. त्यानं ते दार उघडलं. काग आली होती. तिनं येताना त्या गंगेचं लेकरू बाहेर पटांगणात खेळताना यानं पाहिलं होतं. बरं मी संसाराची घाण बाजूला ठेवली तर कुठपर्यंत जात आहे तर काय होतं नेमकं ते सांगतोय ऐक. ते पोरग त्याच्या ते दोन्ही नाकातनं धारा अंगाव कपडे नाही कुठेही खेळत पडलं. इकडून एक नदी इकडून एक नदी. ते नेमकं ब्रह्मपुत्राच्या ठिकाणी संगम झाला त्यांचा. हे सगळं पाहिलं तिनं काय ग ते कसलं असलं पोर आहे तुझं. कोण म्हणते ती सून म्हणते गंगेला. त्याला जरा नीट ठेव. केळस आली उलटी होईल एखाद्याला असलं पोरग बघून. कशाला असलं ठेवलं. त्या गंगेनं सांगितलं तू आलती कशाला. आत्याबाईंनी सांगितलं ताक घेऊन ये म्हणून आली. ताक नाही माझ्याकडे चल जा. ती म्हणजे आत्याबाई तर म्हणल्या 12 महिने 18 काळ तुमच्या घरी ताक असतं म्हणून. अजिबात नाही तू चल. मोकळं भांड घेऊन घरी आली. आत्याबाई अहो तिच्या घरी ताक नाही कशाला लावलं मला. तिच्या घरी अपमान करून लावलं मला. ते म्हणले तू काय म्हणली होती. हातातलं भांड ज्या अर्थी रिकाम आणलंय त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बराच उद्योग केलेला आहे. वरचं भांड म्हणजे कळालं ना. कळते ना तुम्हाला माझं कीर्तन. वरच्या भांड्यानं बराच उद्योग. तू काय म्हणली काय नाही. तिच्या त्या पोरगा अंगणात खेळत होतं त्याचं ते सगळं विचित्र अवतार पाहिला. तिला सांगितलं हा इथं तो घोळ झाला. तू भांडा मी घेऊन येते ताक. आत्याबाई गेला भांड घेऊन. गंगे तुम्ही लयच लवकर पाठिंबा काढून घेतला हो मा. जाऊ द्या. त्यानं सांगितलं आत्या दारात पाहिलं कवा आल्या आता.
त्यानं सांगितलं माझं जाऊ दे, मी कशासाठी येऊ दे. काय तुझं, माणसाला मागून मिळत नाही, देवानं सोन्याचा तोळा तुझ्या पदरात घातला. कोण म्हणते? हे अवस्था तीच आहे बरं का त्या लेकराची बाहेरची. पण ही सांगते आत्याबाई, माणसाला मागून मिळत नाही, सोन्याचा तोळा तुझ्या पदरात घातला कुणी? देवानं. नवसानं होत नाही, तुला झालं. माझं जर असतं, अगं तुझ्या अंगणात सुद्धा पाऊल टाका वाटत नाही, पण तुझं हे लेकरू पाहिल्यापासून मला तुझं अंगणच सोडू वाटत नाही, आहे का? अंगण सोडू वाटत नाही म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं, एवढं देखणं पोरग तुझं. तेवढं ती बस नाही, स्वतःचाच पदर घेतला, सगळा खडा मसाला पदरात घेतला बिचारी. ओके, स्वच्छ केलं, एक गोड गोड पापा घेतला त्याचा, आणि काखेवर पोरग बघितलं. आणि त्या सुनबाई नवी, त्या गंगे नवी विचारला, आत्याबाई, आत्या 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 काहो आला होता? काय नाही ग, उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून म्हणलं जरा तुझ्याकडनं ताक घेऊन जावं. आत्याबाई आलाय, तुम्ही तर एक तर येत नाही कधी आमच्या घरी, आज तर आला, एक कपभर चहा घ्या, ताकाचं नंतर बघू. चहा पाजला, आणि चहा पिता पिता ती गंगी सांगत होती, आत्याबाई अहो तुमच्या आशीर्वादानं लय झाला, ताक नाही दहीच सरता सरना, तुम्ही दहीच घेऊन जा. आली होती कशाला? ए बोला की, आली होती कशाला? ताकाला. घेऊन काय गेली? आई बोला की, तुम्ही काय माझ्या फुलाला आल्यासारखं बसू नका बरं का. तुमच्या हे माझ्या फुलाचं कीर्तन नाही, दादांच्या फुलाचं आहे. मी ही आधीच सांगतो तुम्हाला. आली होती कशाला? ताकाला. घेऊन काय गेली? दही आहे. सांगू तुम्हाला, एकीला घाण सहन झाली नाही, मोकळ्या हाताने घेऊन जावं लागलं. एकीला घाण बाजूला सारून तिच्या जवळ जाता आला. आली होती ताकाला, पण घेऊन गेली दही. तसे संसाराची घाण बाजूला ठेवा, आपोआप परमार्थ घडेल, आणि भगवंत तुमच्या जवळ आल्याशिवाय प्राप्ती आहे, भगवंत प्राप्ती. म्हणून बसलेले मी म्हणत नाही की मागाशी वाक्य आपलं, संसार सोडायचा नाही, संसार करत करत परमार्थ. आधी परमार्थाला किंमत द्या, मग संसार आपोआप होतो. महाराज म्हणतात, हे जे करत असताना आपल्या वाट्याला जे येणार आहे ते कर्म आहे, आणि कर्माचा हिशोब असा आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान जग एक आहे, मृत्यूला ना चुकवी कोणी, जातो तयाला जो शरण. अंध पृथ्वीचा बग आला, योगे चालली जर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर ईश्वर ईश्वर. हे माणसं फक्त ऐकतात, कीर्तनापुरतं माना हलवतात. खराय महाराज, केलेलं कर्म भोगायला येतं, पण कीर्तन झाल्यावर माणसं माती सुद्धा हितच झाडतात. बुवा तुझी माती सुद्धा तुझ्या संग नाही बाबा, आम्हाला तुझं काय नाही, पण माझं ऐकलं तरी आमचं काही जाणार नाही, आणि नाही ऐकलं तरी हे तुम्हाला सगळ्याला माहिती. नाथ महाराजांनी याचा पुरावा दिला. नाही ऐकलं तर होईल काय, नाही ऐकलं तर होईल काय, जरा सगळे ताड बस. महाराज म्हणतात, नाही ऐकलं तर फजिती काय आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून, सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून बसलेल्या हातानं प्रत्येकाच्या हातात टाळी. सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी सरत शेवटी
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे कशी कशी बोला वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे कशी कशी बोला वर्तमान खोटे पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधोरी बोल बोल ते बघा पिंगळा माधोरी पिंगळा माधोरी बोल बोल ते बघा पिंगळा माधोरी पिंगळा माधोरी पिंगळा माधोरी पिंगळा माधोरी वा वा हे अख्खा पिंगळाही मी म्हणलो असतो पण हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. सत्यात असल्यावर ते खपून जात आपल्याला एवढी दोनच वाक्य पाहिजेत काय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल नाथ महाराज म्हणतात आम्ही सांगितलं नाही ऐकलं आमचं काय जाणार नाही पण आमच्या नंतर जेवढं कोणी येईल ते तुम्हाला हेच सांगणार आहे काय सरते शेवटी बा काळ बांधून नेई म्हणून काय करा उठा जागे वारे आता स्मरण करा जग जोगे जाग जाग बोल हे जग जोगे जाग जाग बोल हे जग जोगी जग जग बोल हा जग जोगी जग जग बोल हे जागत 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 जगदेव रखा काही भाव जग जोगी जग जोगी जाग जाग बोल जग जोगी जाग जाग बोल जाग जाग बोल जाग जाग बोल आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा हे चोरणी जुन्या नाडुनी बागा रे जागा रे बाई नो दादा हे आता जागा रे बाईलो जागा 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 महाराज म्हणतात जाग व्हा मग जाग होऊन काय करा जेवढं काही त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करता येईल तेवढं करा फक्त एक आहे स्मरण करताना खंड पडू देऊ नका मग नेमकं भजन करा कसं त्याच्यासाठी एकच आहे मनामध्ये कोणत्या प्रकारचा खेद मानायचा नाही आणि एकच करायचं काय त्या देवाचं भजन वेळोवेळा करायचं अभंगाचं दुसरं मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानू नये मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानी मानू नये खेदो मानवोनी मानू नये खेदो मानवा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा
त्याच्याकरता करा काय मनावनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते म्हणे समाधान. तेच देवाचं भजन आपण सगळे एकदा मोठ्या प्रेमानं घेऊया. आलेले सगळे भाविक मंडळी सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. चला हार घेऊन घ्या, झालाय हार. आपला वेळ, अधिकचा वेळ तुमचा घेणार हार नाही. घेऊन घ्या, सगळ्यांचं मुखामध्ये भजन आलं पाहिजे. एक टाळी वाजवायची सगळ्यांनी. हा शबाश वा. एक आवाज. हा शबाश क्या बात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. घ्या हात खाली. अरे कवाच घेतलं म्हणाव बुवा, तुझा हाय सांगायचा धंदा. आता तुम्ही धंदा म्हणले हे सोडतील का बुवा? तुम्ही तर चौकात दरोडा टाकला हिथले तो टावर खालीच. नाही नाही तसं नाही, डीपीतच आकडा टाकला ह्यांनी. खांबा होता तो बरोबर होतो. तर तुम्ही ह्यांना काय बोलू आता. पण असो, हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं, हात खाली घ्या म्हणून. हे आपल्याला कवा जमलं बाबा. बस ज्याचं राहिलं असेल त्याने आता तरी प्रामाणिक 2 हातानं टाळी आणि पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं भजन. विठोबा रघुमा हरे हरी जय जय रघुमाई. हरे विठोबा रघुमा. जय जय रघुमा. रघुमा, 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 रघुमा. टाळ वाजवा जोरात. टाळी वाजू द्या. हा वा शबाश. ढोबा 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 ढोबा. भोगतो नगडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. मनवोनी मने मानो नये खेदू मनावा गोविंदो वेळो 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 वेळो. विठाला 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 गडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान. म्हणून म्हणे मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनी या म्हणून म्हणे मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. असं बोलण्याच्या योगामध्ये अगदी 9 पर्यंत आपली वेळ कधी आली लक्षात आलं नाही. आपल्या हातात फक्त एक 5 ते 10 मिनिटं शिल्लक आहे. तुम्ही म्हणाल महाराज अभंगाची तर 2च चरण सुटली. मी सुरुवातीला 4ही चरण सांगितली होती. म्हणून म्हणी मानू नये खेदू हा दुसऱ्यापर्यंत आपण आलो. अनेका रुसावे मी सुरुवातीला सांगितलं, दुसऱ्यावर भार द्यायचा नाही. जे काय आहे ते आपलं संचित आपलं प्रारब्ध आपल्यामुळे.
एवढं ध्यानात ठेवायचं आणि तसं माणसानं वर्तणूक ठेवायची. आणि शेवट तुका म्हणे भार घातली यावर आणि होईल काय वारे नारायण. नक्की तो काय वार पण वाहतो. फक्त एक आहे, त्याच्या जवळ जात असताना ज्यांनी आपल्याला हा सुलभ मार्ग दाखवला त्या संतांच्या वचनानं चालणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मी सांगू तुम्हाला, अहो संतांच्या एक सांगतो अजून ऐका, संतांच्या मस्तकावर भगवंताचा कृपावरद हस्ता आहे म्हणून निर्जीव असणारी भिंत चालायला लागते. पाण्यात बुडलेला गाथा पुन्हा आहे असा, परंतु प्राण्यांच्या जातीतला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कुठला? रेड्याचं सुद्धा मंदिर पाहायला मिळतं. कुणाच्या संगतीत? कुणाच्या? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. मग निर्जीव असणारी भिंत चालायला लागते. रेड्याचं दर्शन आपल्याला घेण्याकरता लाईन मध्ये उभं राहावं लागतं. आळे फाट्यावरती तुम्ही गेला तर रेड्याचं मंदिर आहे. आता ती पोर हसते, ह्यांना कळणार नाही, म्हणणार रेड्याचं मंदिर, ह्यो रेडा कस काय सांगतो असं. म्हणजे ते पण ते तसंच आहे, ते तसंच ज्याला कळत. आता हे माझं कीर्तन आहे काय म्हणजे 5Gची रेंज लागते मला, पण असू द्या. तुम्हाला सांगणं म्हणजे ते तुम्ही बघितलं नाही. आळे फाटा तुम्हाला माहिती नाही, रेडा कुठला तेही माहिती नाही. ज्ञानोबा आहे तरी माहिती आहे का? बघा ज्ञानो नाही. परशाच्या मैत्रिणीचं नाव माहिती आहे नाही? झाकून नाही आता तुम्ही बाबा असं. ते हसणार. रेड्याचं मंदिर त्यांनी कधी बघितलं नाही, पण असो. पण ह्या एवढं निर्जीव असणारे भिंतीचं मंदिर आहे, निर्बुद्ध रेड्याचं मंदिर आहे, गाथा पाण्यावरती तरंगतो. अहो आता कलियुगामध्ये संतांच्या भेटीनं किती फायदा झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबराय हा महात्मा म्हणजे धार्मिक क्षेत्रातले छत्रपती शिवरायांचे पहिले गुरु कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय. सोन्यानं भरलेली परत तुकोबरायच्या पुढे वाढली. घ्या दारिद्र्य बघितलं. तुकोबराय म्हणतात, अहो हे सोने रुपये आम्हा नाही. शब्द चुकला तुमचा. मृत्युके नाही, मृतके समा. मृत्युके वेगळं, मृतके वेगळं. माणिक पाशानं खडे जैसे. याचं काय आम्ही नाही, काय करू याचं घेऊ. आणि जर तेच मला पाहिजे असतं तर माझे 65.5 लाखाची जहागिरी समाजाला वाटलीच नसती. महाराज मायबाप एक सांगू पूर्ण आला विषय म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी राजासारखा राजा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये होणे नाही. काय अस्तित्व आहे, काय स्वराज्य आहे. मी तर म्हणतो, नसता माझा राजा झाला तर मंदिरावरचे कळस आणि माझ्या माय मावल्याच्या कपाळावरचं कुंकू आजही सुरक्षित नसतं. एका राजाचं समर्पण आपल्या करताय. हे स्वराज्य घडणं दाजी हे एवढं सोपं काम नाही. त्याला बापही तसा असावा लागतो, त्याला मायही तशी असावी लागते, तेव्हाच त्यांच्या पोटी असं पुत्र जन्माला येतो. असा राजा माझा होता कोणाचा तुम्ही सगळ्यांनी माझं युट्यूबला ऐकलं असेल तरी आता आमच्या दाजी म्हणली इच्छा आहे सगळ्यांची तर म्हणून जातो ऐका. कोण होता माझा शिवाजी राजन, त्यानं केलं काय ऐका. शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला. हो शिवनेरीवर जन्मला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला. हो शिवनेरीवर जन्मला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. शिवबन बांधलं तोरण तोरणाला. ऐका बसले, एवढ्यावर राजा थांबला नाही. तोरणा किल्ला जिंकला, भवानी मातेच्या दर्शनाला गेला, आशीर्वाद घेतला आणि भवानी नावाची तलवार राजाच्या हातात. तलवार अशी होती, पुरुष वर्ग एकदा म्यानात बाहेर पडली तर शत्रूचा रक्तपात केल्याशिवाय पुन्हा तलवार म्यानात जात नाही. एक कविता तलवाराचं वर्णन फार सुंदर करतो साहेब. काय वर्णन आहे का? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तक्त डोलती समोर
केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा सज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे दार हो चमके धार राहिली नाही तलवारीला अशी चमकली चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार शिवाजी तलवार चमके शिवाजी तलवार गेले ढालीवरती वार ढालेवरती वार ढालेवरती वार हो छत्रपती शिवाजी महाराज की चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार हो नशीब माझं तुम्ही टाळी वाजवली मला. असा राजा होता म्हणून हे स्वराज्य असं आहे. आपल्याला त्या राजा करता जे म्हणायचं म्हणलं तरी आपल्याला जीवावर येत असलं आपलं स्वराज्य आपलं आपला महाराष्ट्र काही नाही असं ही विनंती होती म्हणून गेलो नाही तर श्राद्धाच्या कीर्तनात मी म्हणत नाही पिंगळाही कधी येऊ देत नाही आणि हेही कधी येऊ देत नाही कारण ते नैमित्तिक कीर्तन असलं की वेगळं राहतं पण असं ज्या निमित्तानं आमच्या कुठे कुठे परिवारानं हे कीर्तन आयोजित केलेलं आहे हे निमित्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 4 वर्ष झाली दादांना जाऊ मगाशी सुरुवातीला बोलून गेलो जोपर्यंत दादा होते तोपर्यंत त्या परिवाराला खूप मोठा आधार आहे. एकदा दादांचं अस्तित्व संपलं परिवारातने करता माणूस गेला. एका पोरानं आपल्या बापाचं वर्षश्राद्ध घालावं यात नवल नाही. मग मगाशी बोलून गेलो नातवानं आपल्या आजोबा करता हे वर्षश्राद्ध पुण्यस्मरण घालावं तेही त्यांचा शब्द आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे पुण्यस्मरण कधी बंद पडू देणार नाही. किती प्रेम आहे का आजोबावरती. महिला मंडळ पुरुष वर्ग सांगतो ऐका तुमच्या पोटी एखादा पोरगा जन्माला आला ते लेकरू लहान आहे तोपर्यंत त्याच्या घरातला सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर ते घरातले आजी आजोबा असतात. खरंच आहे. त्याला चालता येत नाही त्याला पळता येत नाही ते रांगत असते हळूहळू ते रांगणारं पोरगा हळूहळू बाबा चालायला लागतं. त्याला आजूबाजूचं जग त्याला काही फार माहिती नाही. त्याला त्याची माय माहिती आहे त्याला त्याचे वडील माहिती आहे त्याला त्याची आजी माहिती आहे त्याला त्याचे आजोबा माहिती आहे. आमच्या अक्षयदादानं ते दिवस लक्षात ठेवले. हा आमचा परिवार उभा राहण्याकरता आमच्या आजोबाचं खूप मोठं समर्पण आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं. परिवारात सगळ्याची परवानगी मिळाली आणि का आपल्या आजोबाचं ऋण आपल्यावरती आहे आपले त्यांच्यावरती उपकार आहेत. बसलेले पायाला हात लावून सांगतो एक भगवंत आहे 2 संत आहे आणि 3 जन्मदाते मायबाप आहे. मायबाप त्यांच्या उपकारातून आपण काही केलं उतराय होत नाही दाजी. एक वेळेस भगवंताच्या उपकारातून उतराय होईल ते प्रमाणे मगाशी सांगितलं त्याचं भजन केलं तर त्याच्या उपकारातून उतराय होऊ आपण. संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेलो तर त्यांच्या उपकारातून कदाचित आपण उतराय होऊ. मायबापाच्या ऋणातून लय उपकार असतात मायबापाचे आपल्यावरती. जरा तरुण पोरींची संख्या कीर्तनात जास्त आहे म्हणून जाता जाता एक माफी मागून वाक्य बोलतो. पोरीनं तुमचा बाप जगला झटला आयुष्य त्यानं घालवलं ते फक्त तुमच्या करता तुमच्या चेहऱ्यावरचा हसू बघण्याकरता तो बाप तुमच्या करता झिजलाय. झिजत असताना त्याच्या पायाच्या तळव्याला कधी भेगा पडल्या कधी त्याच्यातून रक्त व्हायला लागलं तुमच्या बापानं बघितलं नाही कधी. पोरं तुम्ही बसला तरुण म्हणून तुमच्या करता कधीतरी वाक्य ऐका. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला बसल्या बसल्या मनात प्रश्न येतो काय 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 पोरं सहज प्रश्न करतात साहेब काय केलं बाबा तुम्ही आमच्या करता. असा जर एखादा असेल तर त्यानं कधीतरी घरी जा झोपलेला असेल तुमचा बाप खॉटवरती त्याचा पाय तुमच्या मांडीवर घ्या त्याच्या तळव्यावरनं फक्त कधीतरी हात फिरवा पोरा तुम्हाला कळेल
तुमच्या बापानं तुमच्याकरता काय केलं. जाग करा आणि तुमच्या बापाला विचारा, बाबा तुमचे पाय आधीपासून तारुण्यात असेच होते का? तुमचा बाप तुम्हाला पुराण उत्तर देईल. अरे पोरा, मखमली सारखे मऊ पाय होते माझे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्याकरता या पायाला कधी भेगा पडल्या कळालं सुद्धा नाही रे बा. कधी त्याच्या पाठीचा कणा वागतो कळालं नाही. कित्येक बाप आता कीर्तनात असे ज्यांच्या डोळ्याला पाणी आलं, आपसुक आपसुक अश्रू येतात का? त्या बापानं त्याचा ऐन तारुण्य पुराण करता खर्च केलेला असतो. त्याची एकच इच्छा असते, जेवढं दुःख मी पाहिलंय ना तेवढं दुःख माझ्या पोरांच्या वाट्याला नाही. प्रत्येक बापाची इच्छा. कुठल्या बापाला वाटतं आपले पोरं दुःखात असावी? कुठल्या बापाला वाटतं सांगा ना आपल्या पोरांच्या डोळ्यात अश्रू बघायला? कुणाला नाही वाटत. म्हणून पोरीनो, माझे हात मारतो, तुम्हाला बारका भाऊ समजा माझा, तुम्ही मला तुमचा बारका भाऊ समजा. पण एक विनंती करीन जाता जाता, त्यानं लय स्वप्न बघितलेले असतात तुमच्याकरता. कुणाला बोलून दाखवत नाही तुमचा बाप. लय हृदय भरलेलं असतं त्याचं. तुम्हाला वाटलंच कधीतरी बापानं आपल्याकरता काय केलं काय नाही. बाप आपल्याकरता रडत नाही. कधीतरी झोपल्यानंतर त्यानं उशाला घेतलेली उशी कधीतरी पहा, डोक्याखाली घेतलेली उशी, ओली झालेली उशी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्याच्या डोळ्यातले ते अश्रू तुम्हाला सांगून जातील. त्या उशीच्या माध्यमातून तो बाप आपल्याकरता रडला. तुम्हाला एकच विनंती आहे माझी जाता जाता, करू द्या त्याला स्वतःच्या हातानं कन्यादान. त्यानं काही नाही मागितलं तुमच्याकडे. झिजत असताना त्यानं कोणता स्वार्थ नाही पाहिला तुमच्याकडे. त्याची इच्छा असते कधीतरी 4 मित्र आपल्या घरी आले पाहिजेत. आपल्या सुखाच्या सोहळ्यामध्ये आपले वडील आपल्याकरता आले पाहिजेत. आपल्या परिवारातले आपल्या आजूबाजूची लोक, त्याने 2 ज्याच्या करता आपण घास खाल्ले, ज्याच्या घरी जाऊन आपण त्याच्या आनंदात सामील झालो, त्याची इच्छा आहे आपल्या लेकीच्या लग्नात 4 माणसं आपल्या घरी आले पाहिजे. का हो अशोक मामा या, मारुती महाराज या, विठ्ठल महाराज या, प्रसाद महाराज या. गावातल्या प्रतिष्ठित लोकांना याला कधीतरी निमंत्रण देऊ द्या तुमच्या बापाला. त्यानं आजपर्यंत तुमच्याकडनं कोणता स्वार्थ नाही पाहिला. कधी त्यानं तुम्हाला टोकलं सुद्धा नाही. रातच्या 11 वाजता तुमचा फोन वाजतो पुरी, तुम्ही घराच्या बाहेर जाता, 12:30 वाजेपर्यंत तुम्ही फोनवर बोलता. 12:30 वाजता तुमचा फोन संपतो, ठेवला जातो तुम्ही फोन. तुम्ही ओट्यावरती झोपलेल्या बापावरून 1 पाऊल बाजूला करता, त्याला ओलांडून तुम्ही घरात जाता. तुम्हाला वाटतं तुमचा बाप झोपलाय, पण कुठला झोपला? तुम्ही फोन घेऊन बाहेर गेल्यापासून तो वाट बघत होता. माझा काळजाचा तुकडा घराच्या बाहेर गेला रात्रीच्या 11 वाजता. पण आत येताना सुद्धा या खुशीहून त्या खुशीहून होणारा तुमचा बाप, पण त्यानं जाता जाता तुम्हाला कधी अडवलं नाही, कधी प्रश्न केला नाही. ए पुरी, 1.5 तास फोनवर बोलत होतीस, कुणाचा फोन आहे म्हणून कधी त्यानं प्रश्न केला नाही. का सांगू? तुमचा बापाचा तुमच्यावरती असणारा तेवढा विश्वास आहे. शाळा सुट्टी दुपारी 12ला, तुम्ही घरी येता रात्रीच्या 5, सायंकाळच्या 5 वाजता. कधी तुमचा बाप तुम्हाला बोलला नाही, पुरी 4-5 तास तू होतीस कुठं? का? तुमचा बापाचा तुमच्यावरती तेवढा विश्वास आहे. पोरीनो, कसंही जागा आयुष्य. लय स्वातंत्र्य दिलं तुमच्या बापानं तुम्हाला, लय दिलं. तुम्ही ज्यावेळेस 18-20 वर्षाच्या होता, तू पोर होता, त्यावेळेस तुमचा बाप सावकाराच्या दारात जाऊन भीक मागतो. तो लय गरीब असतो. पोरीचं लग्न थाटामाटात करता भीक मागतो तुमचा बाप. व्याजानं पैसे आणतो, थाटामाटात लग्न लावतो तुमचा बाप. डोक्यावर तुमच्या अक्षदा पडायची वेळ येते, एखाद्या चांगला गायक यावा लग्नात आणि त्यानं मंगलाष्टिका म्हणावी, आणि त्याच्या पाठीमागे ते सगळ्यांनी ऐकावून बापाच्या डोळ्यात आश्रू. आईची माया, त्याच्या स्वरात बदल झाला. बापाची माया अंगावर ठेव तू, आईची छाया विसरू नको. मंगलाष्टिका ऐकली बापानं तुमची, आणि तुमचा बाप गहिवरून आलं, त्याला अश्रू दाबून धरले. त्यानं स्वातंत्र्य दिलं ना तुम्ही त्याला, त्यानं तुम्हाला. फक्त एक हात जोडून विनंती आहे, कसंही जगा आयुष्य. फक्त वाघासारखा असणारा तुमचा बाप आहे, आणि वाघिणी सारखी असणारी तुमची आई आहे. फक्त एक करा, आयुष्य जगत असताना वाघासारखा बाप, त्याला फक्त 4 चौघात जाताना मान खाली घालावी लागेल असं कधी वागू नका. बास, बाकी तुम्हाला जमल तसं वागा, एवढा संदेश माझा घरी घेऊन जा. त्या बापा करता कधीतरी आपल्या डोळ्यात 2 अश्रू आले पाहिजे. आयुष्यभर तो
नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. का या शरीरात घाम जिरवित राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. फाटलेल्या चपलेला घाले सुतळी बांधून गा, सुतळी बांधून गा. उन्हावर पावसा कधी नाही थकला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. लई कष्ट केलं त्यानं. नांगराच्या संगे ढेकळ उचलीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. फाटलेल्या चपलीला घाली सुतळी बांधून गा, सुतळी बांधून गा. कधी तो थकला नाही तुमच्या करता. उरा मंदी माया जाच्या काळ्या मेघावा दाखवेना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. हा बाप कधीतरी माणसानं आठवणीत आणला पाहिजे. असो किती जरी बाप हा विषय सांगत राहतो, वेळ आपल्याला पुरणार नाही. पण एक दादाप्रती दोन शब्द बोलावे म्हणून अचानक या परिवारावरती आलेले दुःखाचं संकट आहे. कोणता आजार नाही, कोणतं दुःख नाही, कोणता त्रास नाही. पण म्हणूनच अभंग आहे, भोग तो न घडे संचित. काहीतरी प्रारब्ध असतं, काहीतरी संचित असतं, ते माणसाला भोगावं लागतं. अक्षराला सांगत होते, अचानक सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडल्या आणि दादा जाण्यानं आमचा घर परिवार हा पोरका झाला. 4 वर्ष झाले तरी दादांसाठी डोळ्यात नातवाच्या पाणी येतं. म्हणजे याच्यापेक्षा नातवाचं काय समर्पण असेल आपल्या आजोबा करता मला सांगा. म्हणून मागाशी वाक्य बोललो होतो, लेकरू लहान असताना त्याच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण असेल तर त्या आजी आजोबा आहे. आणि माफी मागून बोलतो, वय झालेली माणसं इथं दोघं बसला, तिथं पुढे माझी टोपीवाली बरीच जुनी माणसं बसलेली आहे. बाबा मला प्रामाणिक उत्तर द्या, या वयात तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र तुमच्या घरात कोण आहे? बोला की. तुमची नातवंड ही तुमच्या घरातली सगळ्यात जवळची मित्र आहे. म्हणून लेकरू लहान असताना त्याचा सगळ्यात जवळचा मित्र आजी आजोबा आहे. आणि म्हातारपणात तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे तर ते घरातले नातवंड आहे. अशा या नातवंडांनी आपल्या आजोबांप्रती केलेला हा सन्मान, हा सोहळा द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे एकदा एकता वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, आदरणीय प्रातस्मरणीय भानुदास शिवाजी कुटे प्रेमाने सगळे दादा म्हणायचे. दादांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कुठे परिवारानं दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही सगळे इथपर्यंत आलात. तुमच्या कायम ऋणात हा परिवार राहील. आदरणीय तुमचे अक्षय दादांनी केलेला हा खूप मोठा अट्टहास आहे. अगदी स्वतःच्या व्यवसायामध्ये बिझी असताना सुद्धा एक दिवस आजोबांकरता दादांकरता या नियमानं त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं वैभव उभं आहे. म्हणून त्यांच्याकरता यांनी हे चतुर्थ पुण्यस्मरणचा सोहळा आयोजित केला. त्यांचे दादांवरती असणारा त्यांचा आशीर्वाद आहे आणि दादांवरती त्यांचं असणारं प्रेम आहे. म्हणजे दोन्ही योग साधले आणि हा चतुर्थ पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. या पवित्र कीर्तनाकरता सगळ्यांचीच गोड अशी साथ आहे. तर ते मृदंगवादक गेले, मला फार मोठं कौतुक करायचं होतं या दोघांचं. दोघंही तयारीचे आहेत, कारण लगेच कळतं दोघांच्या वादनावरून. पण खरं सांगू, या दोघांची तयारी दाखवली नाही. दोघांनं एकमेकाचा संयम दाखवला आणि दोघांनी एकमेकाचा नाद तालबद्ध लयबद्ध. नाही तर काय कायला लय येत होती, म्हण तू अजून जिरवतो तुझी अशी म्हणणारी बी आहेत. आपल्यात तर लय खुडी, ह्यांचं बरं आहे, आपल्यात बोलायसारखं नाही माणसात. तो म्हणतो त्याला सांगितलं ना वाजव, मग मी बी वाजवतो, बघतो कसं आहे अशी म्हणणार आहे. पण दोघांनी कोणत्याच प्रकारचा विरोधाभास न दाखवता अगदी लय बद्धता सगळ्या गोष्टी एकत्र करून सगळ्यांच्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याचं अस्तित्व उभा केलं. या दोघांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. आदरणीय परमश्रद्धेय आमचे सुंदर असे जगप्रसिद्ध तबलावादक आदरणीय आमचे शिवम महाराज यादव महाराजांकरता जोराची टाळी पुन्हा एकदा वा.
आणि आमच्या कुठली संस्था आहे महाराजांच्या आता नाव विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मृदंग सम्राट मृदंग अलंकार आमचे मारुती महाराज पुरे सांगा त्यांना नाव घेतलं होतं बुवानं त्यांचंही मनापासून आभार आहे. गोडगाळ्याचे धनी महाराष्ट्राचे लाडके आवाज तुमच्या इंदापूर तालुक्याचं उमलते सगळे नेतृत्व उमलतं नाही म्हणता येणार मामांना आमच्या मामा आमचे ज्येष्ठ नेतृत्व आहे. हे दोन उमलते नेतृत्व आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे आपल्या इंदापूर तालुक्याचं. आदरणीय परमश्रद्धेय ज्येष्ठ मान म्हणून असावं म्हणून आमचे अशोक मामा टकले. आदरणीय युवा कीर्तनकार गोडगाळ्याचे धनी आमचे अविनाश महाराज बनगर आहे. त्याचबरोबर उंची प्रमाण आवाजही उंच आहे. मी तो उभा राहिलो तो म्हणजे तुमचं स्टँड इथं म्हणलं मी कसं खुर्ची घ्यावी लागेल नाही म्हणजे ते खाली घेतो ना आम्ही. आमचे प्रसाद महाराज आहेत या तिघां करता एकदा जोराची टाळी वाजवा. प्रसाद महाराजांच्या दर्शनाचा योग आला. माझ्यावरती बंधुतुल्य ज्यांचं प्रेम आहे त्या आदरणीय परमश्रद्धेय लय हक्काचा माणूस आहे इकडच्या भागातला माझा बरं का माफी मागू लय हक्काचा माणूस आहे. आमचे विठ्ठल दाजी या ठिकाणी उपस्थित दाजी तुमच्या दर्शनाचा योग आला. त्यांच्याच गावचे असणारे आमचे गायक भैरवी आता राहिले बरं का नाही तर ते पेटी संपवतात म्हणायला लागलं म्हणजे आमचे पलीकडले बाबा चौरमले महाराज हे तुम्ही सगळे गावातलेच ना. हे सगळे गावातले मंडळ आहेत. तुमच्या सगळ्याच इथून दर्शन घेतो. माझं कीर्तन आहे म्हणून आवर्जून आपल्या ऑफिसच्या कामातून वेळ काढून आमचे कीर्तन साहेब या ठिकाणी उपस्थित दादांच्या साहेबांच्या दर्शनाचा योग आला. ते म्हणले महाराज बरेच दिवस तुमची इच्छा होती कीर्तन ऐकायच्या समोर बसू आज ती पूर्ण झाली म्हणून त्यांचंही मनापासून आहे. आमचे सोनवणे दादा आमच्या दिंडीतले तेही स्टेटस बघून मला फोन केला म्हणले येणार आहे तुम्ही आम्ही पण येणार आहे म्हणले या. आमचे सोनवणे दादा या ठिकाणी उपस्थित त्यांचंही मनापासून आभार मानतो. बसलेली म्हणते तुझ्या ओळखी तेवढी नावं घेतली आम्ही नसतो तर कुणा पुढं हा बॉम्बाला असता कुणा पुढं कीर्तन केलं असतं असं मला म्हणायचं होतं पण त्यांनी लई पुढं शब्द वापरला असो. पण तुम्ही सगळेच प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती मी तो दुबळा अर्चत असे भक्ती या कुठे परिवारामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळे मिळाला ज्यांची जवळच सासरवाडी राजमुद्रा युट्यूब चॅनलचे सर्व बरोबर आहे ना जवळच आहे ना जवळ आहे ना ओके ना नवीन झाले म्हणून तुम्हाला विचारतो ओके म्हणजे अनुभव आले अंगा ते या जगा 2-3 जगात येत असे असं मला तुम्हाला सांगायचं असं बरं का. महिला मंडळ संसार सुखाचा हवा असं वाटत असेल आपला मूड बदला आपला मालक जर लयच व्हायचा गुण आला आणि भांडणाच्या फुल मूड मध्ये जर असला ना बिचारा भांडणाच्या फुल मूड मध्ये जर असला ना तर त्याला कधीतरी अंगाई म्हणून दाखवायची. तुम्हाला सांगतो तुम्ही बॅग कधीतरी अंगाई म्हणायची कधीतरी गवळणी म्हणायच्या ह्यांच्या पुढं नाही ते जमलं तर भारूड म्हणायचं. भारूड कोणतं नाथ महाराजांनी भारूड दिलं सांगू कुठलाय एक जटादारी दिसत एक जटादारी दिसत हा जटादारी दिसत एक जटादारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारून एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारून पाहत एक गुरकावणी बोलत एक गुरकावणी बोलत एक गुरकावणी बोलत एक गुरकावणी बोलत एक गिळावयाची दावत एक गिळावयाची दावत एक गिळावयाची दावत एक गिळावयाची दावत करतय आग ग ग ग ग आग ग ग ग ग कसं करतय म्याव आग ग ग ग ग कसं करतय म्याव आग ग ग ग ग कसं करतय म्याव हे नुसतं ऐकलं तरी गडी फ्रेश झाली. तुमचं भांडण मिटवायचा उपाय सांगितला हसा की जरा तुम्ही बी एवढं ऐकलं तरी फ्रेश झाले. तुम्ही हे म्हणल्यावर का फ्रेश होणार नाही भांडणच होणार नाही एवढं वचन फक्त त्यांना ठेवा बरं का. आमचे यूट्यूब चॅनलचे सर्वाह माझ्यावरती भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे सहदेव दादा भराट या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळा खूप मोठं नाव कमवलं बरं का साहेब कमी वयात अमरावतीपर्यंत पुन्हा माझ्यासोबत आलेले माझ्या कायम सोबत असणारे मला त्यांनी त्यांचा भाचा मानला मीही मामा भारूड सम्राट आमच्या भागातलं खूप मोठं आमचे संतोष मामा गायकवाड या ठिकाणी आहेत. मामांच्या दर्शनाचा योग आला. विनेकरी बाबा तुमचा तुम्हाला अधिकार आणि सगळ्यात महत्वाचा आभार ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा आणि गोड करून पोहोचवला त्या आमच्या राजगुरु मंडपोल्या दादांकरता एकदा टाळी वाजवा जोराची वा त्यावेळेस तेवढे धन्यवाद दादा तुम्हाला थोड्यात खूप गोड आवाज दिला तुम्ही खूपच आवाज बसला होता पण तुमच्या या साऊंडमुळे थोडाही त्रास झाला नाही. पांडुरंगाला विनंती करतो पुढच्या वर्षीपर्यंत 50 होते
बस का बस लईच लवकर थकला तुम्ही हो. ती म्हणणार बुवा इकीनच नको नको केले, ह्यो म्हणतो इको वाढव, तो म्हणतो बेस वाढव. पण तुमचा हा आवाज कायम आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये घुमो एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा अक्षय दादा, तुम्ही तुमच्या आजोबांचा एवढा मोठा सोहळा संपन्न करता, अशीच उत्तरोत्तर त्यांच्या चरणाची सेवा आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये पवित्र कीर्तनाचा सोहळा होत, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावर सेवा समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय